आले बरं का. आले म्हणजे शाळेवरून हो, नोकरीवरून. आल्या आल्या मस्तपैकी थोबाडाला स्वच्छ करून घेतलं. स्वच्छ केलं की कसं वाटतं, मस्तपैकी फ्रेश वाटतं, क्लीन वाटतं, जरा उमेद येते काम करायला. तर बाईच्या जीवनात काय, पुन्हा आलं की संध्याकाळचं स्वयंपाक करा हे असतंच. एका कामावरनं येऊन बाई लगेच दुसऱ्या कामावर हजर होते. येता येता दही आणि पेरू मिळाले, पेरू घेऊन आले. आल्या आल्या भूक लागलेली असते. आता दही चिवडा खायचा की पेरू खायचा हा प्रश्न. म्हणलं आता चिवडा, दही चिवडाच खाऊयात. हे पण चिवडा संपला. दिवाळीचा चिवडा व स्पेशल असं चिवडा करायला वेळ मिळतोच कुठे. हे पण दिले होते आईने, ते पण संपले आता. आता काय, बस संपली दिवाळी आपली. कापलं इथं दहीच्या पॉकेटला, ओतलं त्याला एका भांड्यामध्ये. आता दहीच्या पॉकेटला एवढं मोठं दही लागलेलं असतं. एकतर एवढं महागाचं आणायचं आणि ते तसंच त्या पॉकेटला ठेवायचं, हे मला पटत नाही. ओतलं पाणी त्याला, मस्त शेके शेके केलं त्याचंही आणि ओतलं पुन्हा दह्याच्या भांड्यात. घेतलं ताट मस्तपैकी, ओतलं घातलं दही त्याच्यावरती आणि खाल्ले. मस्त लागते बरं का. सबस्क्राईब करा त्याच्यासोबतच.